विधान परिषदमध्ये एक सदस्य नात्याने ज्यावेळी एक प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळी मी असेल, अनिल परबजी असतील, इतर सर्व सहकारी असतील, त्यावेळी एक प्रश्न असा निर्माण झाला होता की या मोडकळी झालेल्या इमारतीच्या बाबतीत काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे आणि 79A-B-C हा जो एक नवीन सेक्शन आपण इंट्रोड्यूस करण्याचं काम केलं होतं आणि महामहिम राष्ट्रपतींची पण मान्यता मिळाली होती. माननीय उच्च न्यायालयाकडे ज्यावेळी मालक वर्गाने हे केस दाखल केली त्यावेळी हा कायद्यामध्ये ही तरतूद जी आहे त्या कायद्यानुसार म्हाडाला अधिकारच नाही आहे की ते हे नोटीस देऊ शकतात. कारण मोठ्या प्रमाणावरती म्हाडाने नोटीस दिली होती. त्याच्यामध्ये 79A म्हणजे पहिला मालकांना नोटीस, 79B म्हणजे रहिवाशींना नोटीस आणि 79C म्हणजे कोणीच पुढे आला नाही तर म्हाडाने स्वतः पुनर्बांधीचा निर्णय घ्यायचा. हा महत्वाकांक्षी हा कायदा होता आणि म्हणून मी सांगताना सांगितलं की आपण मुंबई शहराच्या एका टाइम बॉम्बवरती आपण उभे आहोत आणि ह्याच्या बाबतीतलं धोरण तुम्ही लगेच घेतलं नाही आणि माननीय न्यायालयांनी उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्याचं काम केलं. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समजा विलंब लागला तर रोज इमारती पडतायत, रोज पुनर्विकासाचा प्रश्न हा अडकळीत राहतोय आणि म्हणून सरकारकडे त्यावेळी आम्ही आग्रही मागणी केली होती आणि मला सांगण्यात आनंद आहे की शासनाने विधान परिषदमध्ये हे मुद्दा मांडल्यानंतर याच अधिवेशनामध्ये हा एक चांगला निर्णायक बिलमध्ये दुरुस्ती आणण्याचं काम केलेलं आहे की ज्यामध्ये 79A-B-C मध्ये म्हाडाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्याला डेझिग्नेटेड ऑफिसर आणि कॉम्पोनंट ऑथॉरिटी म्हणून दर्जा देण्याचं काम केलेलं आहे. आणि यामध्ये अजून एक सुधारणा केलेली आहे की जो पहिला दुरुस्ती हा शब्द होता, रिकन्स्ट्रक्शन आता हा शब्द होता, तो आता रिकन्स्ट्रक्शन शब्द काढून रिडेव्हलपमेंट यासाठी तरतूद करण्याचं काम केलंय. मला असं वाटते 16,000 उपकर प्राप्त इमारती होते, मोडकळी झालेल्या इमारती होते, त्याची संख्या आता 12,000वर आले. लाखो लोक जे या निर्णयाकडे पाहत होते मला वाटते त्याला दिलासा देण्याचं काम शासनाच्या वतीने आज करण्याचं काम केलेलं आहे. माननीय सभापती महोदय आणि उपसभापती या नात्याने हा बिल लवकरात लवकर पारित व्हावं या दृष्टिकोनातून आमचाही प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आज यशस्वी झाला. कारण हा शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवड्याची चर्चा आता काही तासामध्ये काही वेळामध्ये होणार आहे. त्याच्या अगोदर हे बिल मंजूर झालं तर 20 तारखेला जे माननीय उच्च न्यायालयांकडे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जे आपला दाखला आपण दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हा युक्तिवाद करता येईल. कारण ज्या कायद्याची कीस काढून माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती मला वाटते ती अडचण आता या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये दूर झालेली आहे आणि अनेक शहरामध्ये राहिलेल्या इमारतीच्या रहिवाशांना याचा न्याय मिळणार आहे. आता एकंदरीत 350-500 लोकांना नोटिसीस दिल्या होत्या पण ती फक्त सुरुवात झाली होती. अनेक भागांमध्ये रहिवाशींनी पण मागणी केली होती. त्यातले मला वाटते का 70-80 लोकांनी तो रिस्पॉन्स केला होता. पण ही प्रक्रिया ज्यावेळी थांबल्यानंतर रहिवाशी पण पुढे यायला तयार नव्हते. मालकांना असं वाटलं की आता हा आमचा अधिकार आहे आणि म्हणून मालक जे रिडेव्हलपमेंटला तयार होते 1 रुपयाची वस्तू 10-10 रुपये मागणी करायला लागले आणि त्यामुळे ते जे वाढल्या दरामुळे जे विकासक असतील किंवा रहिवाशी असतील कोण पुढे यायला तयार नव्हते. मला वाटतं ही अडचण दूर होईल आणि या तरतुदीमध्ये मालकाला बाहेर ठेवलेला नाहीये. मालकाला पण 15% जो त्यांचा डेव्हलप एरिया असलेला जो हिस्सा आहे तो या कायद्याच्या अंतर्गत पण त्याला मिळणार आहे. म्हणजे मालकाचं पण हिताचं रक्षण कायद्यामध्ये केलेलं आहे, रहिवाशीचं पण केलेलं आहे आणि जे विकासक रहिवाशी आणतील किंवा करतील त्याच्यामध्ये त्यांनाही देखील त्याच्यामध्ये फायदा नफा व्हायला पाहिजे अशातले तरतुदी करण्याचं काम केलं गेलेलं आहे. नाही आता माझ्याकडे असं काहीच नाहीये आणि आता मी घटनात्मक पदावरती असल्यामुळे मला वाटतं या गोष्टीवरती मला बोलता येणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की म्हाडा ज्या पद्धतीने चांगलं काम करतायत ते काम लोकांसमोर यायला पाहिजे. काही जर अशी तक्रार योग्य आली तर मला वाटतं पूर्ण संस्थेला बदनाम करून चालणार नाही. धन्यवाद. थँक्यू. चलो वेदांत हिंदी में दिखाने वाले ना मुंबई का विषय हिंदी में दिखाएंगे ना, मुझे लिंक भेज दीजिए.
तेच विचारतोय नहीं दिखाएंगे ते आज मुंबई शहर के लिए एक बहुत बड़ा निर्णय राज्य सरकार ने और विधिमंडल ने हम लोग जो प्रस्ताव लाया था उसको पारित करने का काम उपसभापति और के नाते से और सभापति के नाते से उसको पारित करने का काम किया। कुल मिला के 16,000 जूनी इमारती थी, उसकी संख्या अभी 12,000 हो गए। लाखों लोग जूने बिल्डिंगों में रहते और उनको दिलासा देने का सेक्शन 79A, B, C में दुरुस्त करने का काम किया था। जब ये कायदा पारित किया गया था इसके पहले महामहिम राष्ट्रपति ने भी इसको मान्यता दी थी। माननीय उच्च न्यायालय में मालकों ने ये युक्तिवाद किया कि म्हाडा कोई अधिकारी नहीं है ये सेक्शन के अंतर्गत काम करने के लिए, और इसलिए उच्च न्यायालय ने स्थगिति देने का काम किया था। सर्वोच्च न्यायालय में ये प्रकरण पेंडिंग था, लेकिन एक सदस्य के नाते से मैंने ये मांग की थी कि इस विषय को जल्द से जल्द सरकार ने कायदे में या कुछ चीजों लोगों को दिलासा देने के लिए करना चाहिए, और उसका एक भाग बोलकर कायदे में सुधारना लाने का काम अभी किया गया है। 20 तारीख को कोर्ट में केस है माननीय उच्च न्यायालय के सामने, और कॉम्पिटेंट अथॉरिटी जो एग्जीक्यूटिव इंजीनियर है उसको डेजिग्नेट करके कायदे में सुधारणा की गई है। दूसरा महत्व कायदे में सुधारणा की है, जो पहला शब्द रिकंस्ट्रक्शन था उसको अभी रीडेवलपमेंट बोलकर उसका उल्लेख किया जाएगा, और उसमें मुझे लगता है कि इसके कारण मुंबई शहर में रहने वाले जो जूनी चालों में रहने वाले जो लोग हैं वो उनको दिलासा मिलेगा, क्योंकि मुंबई के ये सब 12,000 इमारत में रहने वाले लोग एक टाइम बॉम्ब के ऊपर रह रहे। कभी भी अगर दुर्दैव से अगर थोड़ी भूकंप की अगर परिस्थिति हुई तो ये पत्तों के जैसी ये बिल्डिंगें गिर सकती है। इसलिए इसका मरम्मत करना, इसका रीडेवलपमेंट करना ये बहुत जरूरी था, और राज्य सरकार ने आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के विभाग ने एक अच्छा निर्णय माननीय मुख्यमंत्री जी के सहयोग से लिया है। नहीं, मुझे उसमें कोई टिप्पणी नहीं करना है। मैं घटनात्मक पद के ऊपर रहने के वक्त मेरी जवाबदारी ये है कि जो विधायक हमारे यहाँ, जो विधेयक जो हमारे यहाँ पे मंजूर हुआ उसकी जानकारी लोगों तक आना चाहिए, इसीलिए। धन्यवाद।